नागपुरात आल्यानंतर जेव्हा आम्ही घरी पोहोचलो, ओवीनी मस्ती करणं सुरू करून दिलं आणि तिचा भाऊ तिला मस्ती करायला परत मदत करत होता. लग्न म्हटल्यावर शॉपिंग तर आलीच, तर आमची छोटी मोठी शॉपिंग करायला आम्ही गेलो होतो. ओवीसाठी कपडे बघायला आलो होतो. ओवी प्रतीक दाखवतो ड्रेस. माझ्या ताईकडून मला अहेर मिळत आहे. सो आम्ही हा एक ड्रेस फायनल केला आहे ओवीसाठी, हॉट पॅन्ट विथ शर्ट. येस, आणि आम्हाला हा सुद्धा ड्रेस आवडला आणि हा सुद्धा ड्रेस आवडला, फारच सुंदर आहे. बट आम्ही तो फायनल केला कारण ओवी बीचला जाणार आहे काही दिवसात. महलच्या सत्यम शॉपमध्ये आम्ही शॉपिंग करायला आलो होतो. ड्रेस घेतली आहे ओवीसाठी. घ्यायचा एकच ड्रेस होता पण घेतले दोन, कारण प्रतीकला एक आवडला होता. ॲक्च्युली मलाच आवडला होता म्हणून प्रतीक म्हणे मन नको मारू आणि घेऊन घेऊ म्हणत होता. पण काय ओवीसाठी इतके कपडे काय गरज आहे. चांदीची खरेदी करायला ओवीच्या दादासाठी कडं घेतली आहे. बनवायची विसरून जाते, सो मी आता ठरवलं बनवायचा. सो हे आम्ही प्रांशूलसाठी घेतलं आहे, प्रतीकच्या दीदीच्या मुलासाठी. आणि आता आम्ही निघतोय आय गेस प्रतीकसाठी घ्यायला, नाही क्षेत्रीय कार्यालयात. बाय. आम्ही क्षेत्रीय कार्यालयात आलो आहे. ओवीच्या डॉक्युमेंटमध्ये बर्थ सर्टिफिकेटमध्ये माझं नावाचा इश्यू झाला आहे, सो मी आता चेंज करायला आलो आहे. बघूया काम होते की नाही. तर लग्न समारंभामध्ये आमच्याकडे डायका पाडतात. यावेळेला जे पूर्वज असतात त्यांना आमंत्रण दिला जातात की तुम्ही लग्नात या आणि तुमचा आशीर्वाद नववधूंना द्या, याची प्रार्थना केली जाते. सो काल मंडप टाकला गेला आहे पण मी व्हिडिओ नव्हता केला आणि डीजेवाला आलेला आहे इथे. इथे नानोऱ्याची तयारी सुरू आहे आणि इकडे नवरदेवाला अक्षित लावत आहे. हे नवरदेव दाखव. हा आहे माझा क्यूटू प्रांशूल. बच्चा पार्टी खूप छान एन्जॉय करत होते. DJ सुरू व्हायची ते वाट बघत होते ॲक्च्युअलमध्ये आणि खूप धमाल केली या दिवसाला. आम्ही खूप डान्स केला, खूप मज्जा आली. ती बांगड्या भरायची, सगळ्यांनी बांगड्या भरल्या होत्या आणि मग मी माझा नंबर लावला आणि बांगड्या भरल्या. हिरव्या बांगड्या म्हणजे फक्त एक दागिना नाही, तो सौभाग्य, समृद्धी आणि नवीन आयुष्याची सुरुवात याचं प्रतीक असतं. आणि मला लग्नामध्ये हिरव्या बांगड्या घालायला प्रचंड आवडतात. हा लग्नाचा दिवस. डेकोर काय भारी वाटतोय ना.
बघा लग्न म्हटलं की लहान मुलांची खूप हाल होतात, खूप त्यांना त्रास होतो. त्यांच्या झोपेची वेळा चुकतात, त्यांच्या जेवणाची वेळा चुकतात आणि कधीकधी आपणसुद्धा विसरून जातो. तर या सगळ्या भानगडीमध्ये आज थोडा तिचा मूड ऑफ दिसत होता, कारण तिची झोप पूर्ण झाली नव्हती. इथे मी माझा लुक फ्लॉन्ट करत होते. ही माझी 7व्या महिन्याची साडी आहे, जी मी परत आता इथे घातली आहे. असं आकाशचं लग्न कंप्लीट झालं आणि नवरा नवरी आता सत्यनारायणची पूजा करतात. आजसाठी इतकंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून.